आज आमच्या कंपनीला सुट्टी होती आणि रूमवरती आमचा टाइमपास होत नव्हता, म्हणून आम्ही बीचवरती फिरायला जायचा प्लॅन केला आणि सगळेजण तयार होऊन रूम मधून बाहेर पडलो आणि गाड्या पण पार्किंग मधून बाहेर काढलो। ही माझ्या कावासाकी Z900 ची चावी आणि ही Z900। जास्त वेळ न घालवता आम्ही बीचवर जाण्यासाठी निघालो। जाताना मध्ये मध्ये खूप ट्रॅफिक पण होतं, पण आम्ही रस्त्याच्या साईडनं वाट काढत काढत सगळ्यांच्या पुढे गेलो। बाईक असल्याचा हा एक फायदा आहे की आपल्याला ट्रॅफिक मध्ये जास्त वेळ थांबावं लागत नाही, त्यामुळे आम्ही ट्रॅफिक मधून लगेच बाहेर पडलो आणि आता पूर्ण रस्ता मोकळाच होता। त्यामुळे मला वाटले की आता आपल्याला न थांबता बीच वरती जाता येईल, पण मित्र म्हणाले बीच वरती प्यायसाठी कोल्ड्रिंक घेऊया। त्यासाठी एका दुकानामध्ये थांबावं लागलं। कोल्ड्रिंक घेतलो, पण आता कोल्ड्रिंक सोबत खाण्यासाठी स्नॅकलाही काहीतरी लागणार होतं, म्हणून कुरकुरे घेतलो आणि पैसे पे करून बाहेर पडलो आणि निघालो बीच कडे। पण थोड्याच अंतरावर जाऊन मित्राच्या गाडीतले पेट्रोल संपले। आता आम्ही कोल्ड्रिंक घेतलो म्हटल्यावर गाड्यांना पण त्यांचे ड्रिंक दिले पाहिजे, म्हणून आम्ही गेलो पेट्रोल पंप वरती आणि गाड्यांना पेट्रोल पाजवलं आणि निघालो। जसं बीचच्या जवळ जात होतो तसे तसे तिकडचे रस्तेही खूप सुंदर होत होते। रस्त्यावरूनच समजत होतं की आता आपण बीच जवळ आलोय। एकदाच बीच वरती पोहोचलो, गाड्या लावलो आणि निघालो बीचवर। बीच खूपच सुंदर आणि स्वच्छ होता आणि गर्दी सुद्धा कमी होती। मग आम्ही किनाऱ्यावर खूप फिरलो आणि फिरून फिरून खूप थकलो पण होतो, म्हणून आम्ही गेलो झाडांच्या खाली सावलीमध्ये बसायला आणि तिथेच कोल्ड्रिंक आणि कुरकुरे खायसाठी बॅगेतून बाहेर काढलो। कोल्ड्रिंक आणि कुरकुरे खाऊन झाले, पण यांचे फोटो काढून होत नव्हते। फोटो काढून झाल्यानंतर गेलो डायरेक्ट बीच वरती आणि कपडे काढून पाण्यामध्ये उतरलो। पाण्यामध्ये खूप वेळ एन्जॉय केलो, नंतर परत बाहेर येऊन सगळ्यांनी कपडे घातलो आणि निघालो परत रूम कडे।